चालू आहे इथे पण ठेवलेलं आहे. यूट्यूब काय काम चालू आहे इथं पडेल वक्त पूरा भाचा भाई कब से काम कर रहे हो? 6 साल 6 साल 13 साल से 13 13 से काम करते अच्छा कापड़ देते हो आप? हाँ अच्छा. मलाडचा राजा ते आलेले आहे ट्रॉली आलेली आहे काम. नमस्कार मित्रांनो, आजच्या एकदा परत एकदा भावेश ब्लॉगर आलं तुम्हाला अपडेट द्यायसाठी परेल वर्कशॉपचा आणि घनसंकुलचा अरुंदाच्या कारखान्याचा. आता आपण इतका पावसात तरी फिरतात आहे तर आता आपण जाऊया पहिला घनसंकुलवर ना अरुंदाच्या कारखान्यामध्ये त्यानंतर परेल वर्कशॉप. हा ब्लॉग पुरा बघा आणि तुला काय काय दाखवते पुढे बघत राहा. आपण आता पहिला राजाचे दर्शन घेऊन जाऊया लालबागच्या, त्यानंतर आपण पुढे चालूया. तर आपण तुम्हाला दाखवूया राजाची काय काम दिन झालं आहे का नाही. त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया घनसंकुलला. भेटूया. आता आपण पोचलेलो आहे घनसंकुलला. तुम्हाला साईडने दाखवूया, पुढे जाऊया अजून पाहिजे. पाऊस थोडा थांबलेला आहे. मला दाखवूया घनसंकुलचा पूल. तेव्हा आलेलो तेव्हा काय नव्हता आपल्या साईडला ना, इथे हे होता. आणि गणपती पण आता ते ठेवलेले आहेत सगळे जो इथे. तर साफ करतोय ते पुरा. पुढे मूर्ती छोटे छोटे साईडला पण आतमध्ये पुढे मूर्ती आलेल्या आहेत. आता मला थोडे थोडे करून पुरा दाखवूया. आता इथे पण पुढे मूर्ती आलेली आहे. आणि आपण असे मूर्ती बनताना स्केच पीस बनताना आपण दाखवू नाही शकत. मला खराब वाटतं म्हणून तुम्हाला काय दाखवणार नाही. असे शिवाय आर्टचा हा कारखाना, हा भाग शिवाय आर्टचा आहे. आणि ते 3 फेस रिव्हील केलेले ते आता ढाकून ठेवलं आहे, कोण नाही म्हणून. इथं थोडा काम चालू झालेला. बघा हे 3 फेस लुक होते ते आता थोडा बंद केलं आहे. ही पण पुरी फेस जागा खाली आहे इथे पण. आता आपण जाऊया काय इथं आहे तेच दाखवलं आहे. आणि पुढे तर निखिल खातू दादाची इथे काम चालू आहे म्हणून तुम्हाला काय दाखवू नाही शकत त्यांचा पण. की मी मूर्ती दाखवत नाही अशी अर्धी बनलेली, ते डायरेक्ट आहे आपला. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढे. डायरेक्ट आता आपण अरुंदाच्या कारखान्याची इथं फिरूया. चला. बुकिंग सुरू झालेली आहे. घनसंकुलमध्ये मूर्ती यायची सुरू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर पुरा काम चालू आहे. दादा पुरा फुसतोय ते. दादा तू इथे किती वर्षापासून काम करतोय? मी इथे 2 वर्षापासून काम करतो. 2 वर्षापासून. हे पुढे मूर्ती कुठून येतात तुमची? हे पेनवरून येतात. लोड आत्ता झालेत नाही? हां. ठीक आहे. असं कसं वाटतं येतं इथे? माझ्या इथे काम करायला चांगलं वाटतं. ठीक, थँक्यू.
दुसरा साईड आहे. तर हा ह्या साईडून आपण एंट्री केलं. या साईडचा बघून आलेलो. आता ह्या साईडला आपण करू. मस्त मूर्ती आल्यात छान छोटेसे. सगळं दाखवूया. डायमंड वर्क पण मस्त केलं या मूर्तीला. मूर्ती आहेत जे डायमंड वर्क केलेले गेले. त्याला पुरा आहे ते. ही बघा ही वाली मूर्ती एकदम छान वाटते. या साईडला पॅकेज पुरा भरलेला आहे. या साईडचा थोडेफार बाकी आहेत मूर्ती यायचे. तर ते आल्यावर सगळे भरणार. नंतर मग क्राऊड होणार इथे पण आतमध्ये. ह्या साईडला पण मस्त मस्त मूर्ती आलेल्या आहेत. हे कृष्णाची मूर्ती आहे. मस्त क्यूट मूर्ती. ही वाली मूर्ती मस्त वाटली. इकडे आधी बसली आहे मस्त. आपल्या बॅक साईडला पण मूर्ती आहेत. लई मूर्ती आहेत बघायला गेलं तर. खालच्या साईडला थोडे मोठे मोठे. आता आपण जाऊया अरुंदाच्या कारखान्याची. तर आता आपण तर पुरा तुम्हाला दाखवलं आहे. निखिलदाची तर थोडा काम चालू होतं म्हणून त्यात म्हणून तुम्हाला दाखवायला भेटला. आता आपण बाहेर निघालो आहे गणसंग करून. आता आपण डायरेक्ट जाऊया अरुंदाची. थोडाफार काम झालेलं आहे आतमध्ये. ते बांबू लावलेले आहेत. जितका झूम झाला तितका दाखवलं तुम्हाला. अजून थोडा काम बाकी आहे आतमधला. ही जागा ही. मला आता आपण जाऊया अरुंदाची इथे. आता आपण अरुंदाची इथं आहे. आतमध्ये शिरलेलं आहे. तेव्हा दाखवूया असा काय. तर आपली बॅलेन्सिंग मूर्तीचा पोस्टर लावलेला आहे. तेव्हा दाखवतो. त्याचा कारखाना आहे आजबाजूला. कृष्णा आर्टिस्ट लालबाग पडेल गणेश नगरी. अरुंदाचा कारखाना आहे हा साईडला. मला घेऊन जातो दाखवतो. ते पण मोठे मोठे झाड आहेत. त्याचा कापणार वाटतं आता. तर आपण जाऊया आतमध्ये. पाऊस तर आहेत लागलेला आहे. तरी जागा इतकी मोठी आहे दादाची. बघून दिल खुश होतो. जाऊया आता बघूया दादा आहे का नाही. की आपण तिथूनच फिरूया थोडा. असे मूर्ती बनलेली दाखवेल नाही मी. फक्त तुम्हाला अपडेट देणार काय झालं आहे. मी सांगेल तुम्हाला. या साईडून लेफ्ट मारायचा. एकदा लेफ्ट मारल्याच्या नंतर असा काय व्ह्यू येतो. आपला आयुष भाऊ सुमसाममध्ये चालतोय. काय बोलत नाही. लाजतो तो उसको अलग ही लेवल का बंदा है वह ना. तर आपण आतमध्ये पोचलेलो. उंदाच्या जागेवर आलेलं आहे. काहीतरी साईडला ट्रॉली विली आलेत बहुतेक लई. इथं ती मूर्ती उभी केली ती आहे तिथे. जाऊया. साईडला अशी जागा आहे. इथं रुंद जागा आहे एकदम. खाली पुरी. आगमन कोणत्या साईडने होणार तेच बघायचं. या साईडला MM ग्रुप उल्हासनगरची ट्रॉली आलेली आहे. बहुतेक आलेले आहेत. तुम्हाला असे साचेत म्हणून दाखवत नाही. देवीचे आले आहेत साचे. आणि हा साईडला प्रबल ठेवलेला आहे मूर्तीच्या समोर. प्रबल आहे. आणि मला दाखवतो एक एक करून. इथं चेंबूरची चिंतामणीची ट्रॉली ठेवलेली आहे. इथं मलबार हिलची ट्रॉली. मला अर्धा दाखवते कशी साचे आहेत म्हणून. ह्या साईडला मोठी मूर्ती बनणार. ह्या साईडला जितकी पण फेस आहे दाखवतो. अजून एक ट्रॉली. ह्या ट्रॉलीचं तर नाव नाही दिलं आहे पतिया. इथे पण पुरा ठेवलेलं लाकडी बिकडी. चित्रमंडल सुदामा कृष्णा सुदामा मंडलची ट्रॉली आलेली आहे. ती कधीपासून आलेलं आहे. पुरा येत आहे. तिथे प्रबल्स ठेवलेलं आहे. दाखवूयात चला. आता जाऊया परेल बघतो. आपला प्रबल ठेवलेलं. जाऊया परेल वर्कशॉपला. वर्कशॉपवरून डायरेक्ट घरी जायचं. आता लास्टला वर्कशॉपला
वर्कशॉप बघून पुरा अपडेट देऊ. पण परेल वर्कशॉपच्या पाठच्या साईड आहे. आता पुरा झालेला आहे बॅग पुरा. आता आपण आतमध्ये जाऊया. तुम्हाला आतमध्ये जास्ती काय दाखवणार नाही मी परेल वर्कशॉपचा. ठीक आहे. असेल पब्लिक असेल, अर्धे मूर्ती उभी झाले असेल म्हणून. आणि इथे आपला परेलचा सम्राट 27ला आपल्या परेलच्या सम्राटचा पाद्यपूजन सोहळा आहे. सगळ्याचा नक्की. ते थोडा काम चालू झालेलं आहे ते. आता आपण जाऊया छोट्या मूर्तीवर. मलाडचा राजा ते आलेला आहे, ट्रॉली आलेली आहे. त्या काम चालू आहे. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. आतमध्ये छोटे छोटे मूर्ती आहेत ते आपण बघूया. आपण चप्पल काढूया. ते आहेत मस्त. अलग प्रकारचे मूर्ती आहेत. ते डॉगी पण बसलेले आहे एका बाजूला. साईडला मूर्ती आहेत. पुरा पॅकेज इथं थोडे मूर्ती यायचे बाकी आहेत फक्त. ह्या साईडला खिडकीची मूर्ती आहेत. ते खालती गोल्डनवाली मूर्ती. ते क्यूटची छोटीशी मूर्ती आहे. साईडला पण यूट्यूब काय काम चालू आहे. इथे पण ठेवलेलं आहे. त्या साईडला बेगचा काम चालू आहे बघू शकतो. त्या साईडला. आणि ते हे पुरा फेसचं आहे. काम चालू है इधर परेल वर्कशॉप पूरा साचा. भाई कब से काम कर रहे हो? 6 साल. 6 साल 13 साल से. 13. 2013 से काम कर रहे हैं. अच्छा. कहाँ पर देते हो? हाँ. बिहार में है. अच्छा. ते काम करतात आहे ते.
चाललं आपला ब्लॉग बनवून झालेला आहे. ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ब्लॉग बघा आणि थोडा अजून प्रेम द्या. तुम्ही टाका गणपती बाप्पा मोरया, कमेंट करा सगळ्यांनी. आयुष भाई तर छत्री पकडायला फक्त काम करतोय. पाऊस आला आहे रिटर्न सध्या, येताना पण पाऊस भेटला, जाताना पण थोडा मध्ये थांबलेला पाऊस म्हणून थोडा बनवू शकलो आपण. आता आपण जाऊया घरी. ब्लॉग लवकरच टाकायचा प्रयत्न करू. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.